10-12 सिटिंग 10 सिटिंग झाल्या. 10 सिटिंग झाल्या. 10 सिटिंग नंतर हिची शुगर नॉर्मल झाली हो ना. आणि शुगर नॉर्मल झाल्यानंतर शुगर चांगली झाल्या गोल्डन सुई आम्ही तुम्हाला दाखवू हे दाखवत आहे. ही गोल्डन सुईची किंमत आता 1.25 लाख रुपये झाली आहे. पहिले 1 लाख रुपये होती. गोल्डन सुई लावायच्या आधी हा इथला रिपोर्ट बघा. हा गोल्डन सुई लावायच्या आधीचा रिपोर्ट आहे. त्याला फोकस करा. आणि हे गोल्डन सुई लावल्यानंतरचा रिपोर्ट आहे. बरोबर आलं पाहिजे तुमच्या ह्याच्यामध्ये. किंवा तुम्ही आपल्या हातात ठेवून बरोबर काढा त्याचा फोटो. आता विश्वास होत नाही कानाला सुई लावून कोण डायबिटीस चांगला करू शकतो. जिवंत उदाहरण तुमच्यासमोर. लाईव्ह आहे. फोन करून विचारायची गरज फोनवाले मी तुम्हाला देतो नंतर. असे बरेच पेशंट पुण्याला कमी डायबिटीस एकदा झाला की झाला, तो आयुष्यभर जाणार नाही. आता तुम्हाला आपलं दाम्पत्य जीवन आरामात तुम्ही हे करू शकता. तुमचे झालं 8 दिवसांची शुगर कमी झाली. त्याचा अर्थ काय, आपली सुई परफेक्ट बसली. नाही बसली तर काय होते, शुगर वाढून जाते. ते आले का कोकणी साहेब? कोण आले? हां, हिला काय विचारायचं तुम्ही प्रश्न विचारा. तुम्ही सुरत का डॉक्टर कसे ट्रीटमेंट केली, काय होते? काय नेमकी ट्रीटमेंट आपण करतो आणि काय त्याचा परिणाम होतो? सगळ्यात पहिले महत्त्वाचा प्रश्न आहे डायबिटीस. डायबिटीस म्हणजे काय आणि डायबिटीस आयुष्यभर का चांगला होत नाही. दुसरा प्रश्न असा की आम्ही असं काय करतो ज्यांनी डायबिटीस मुळापासून जातो म्हणजे तो संपूर्णपणे चांगला होतो. माझ्या डायबिटीसचा पेशंट गोड वगैरे सगळं काही खाऊ शकतो. हे बेसिक क्वेश्चन आहे. तर डायबिटीस सगळ्यात पहिले बसा. डायबिटीस म्हणजे काही बिमारी नाही, हे डोक्यातून काढून टाका की डायबिटीस एक बिमारी आहे. बिमारी नाही, हे एक फंक्शनल डिसऑर्डर आहे. आणि फंक्शनल डिसऑर्डर कुठं होते, फंक्शन कुठून मॅनेज होते, ब्रेनपासून मॅनेज होते. आता मला माझ्या नाकाला हात धरायचे, असं करायचं तर काय झालं, क्रिया काय झाली, मी पहिले विचार केला की मला नाक पकडायची हाताने. मग ब्रेनमधून ऑर्डर आला ह्या हाताला की नाक पकड. आणि मग नाक सोडायचं ऑर्डर आलं, मग मी नाक सोडली. आलं लक्षात? कान पकडायचं तर कानच पकडायचं. जर मला डोळ्याला असं करायचं तर डोळ्यालाच असं करायचं. हे सगळं कॉम्प्युटर ब्रेनमध्ये आहे. आणि पॅन्क्रियाज हे एक फंक्शनल डिसऑर्डर. म्हणजे फंक्शनल डिसऑर्डर जसं ब्रेनपासूनच तयार होतं. फंक्शन कोण मॅनेज करतं, ब्रेन मॅनेज करतं. तर मी सांगत होतो ही बिमारी नाही आहे, फंक्शनल डिसऑर्डर आहे. पण डायबिटीसपासून कितीतरी प्रॉब्लेम्स होतात. किडनी खराब होऊन जाईल, डोळ्याचे आंधळे होऊन जातील, लहानशी जखम झाली गँग्रीन होऊन जाईल, पाय किंवा हात कापावा लागेल. अशा प्रकारचे वाटेल तितके दात काढायचा आहे. त्याची शुगर जर जास्त आहे तर पेशंट माझ्याकडे येतात, डॉक्टर माझा दात नाही काढून राहिला. एक पेशंट आला होता आमचा आपलं सोलापूरवरून. त्याला फक्त डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं. डॉक्टरनी म्हटलं की जोपर्यंत तुमची शुगर चांगली होणार नाही डोळ्याचं ऑपरेशन होणार नाही. कोणतंच म्हणजे जोपर्यंत शुगर चांगली होत नाही कोणतंच ऑपरेशन होणार नाही. कारण शुगर असली आणि तुम्ही जर केलं तर ते लवकर जखम भरत नाही. तर शुगर कंट्रोल करणे हा वेगळा भाग. गोळ्यांनी पण कंट्रोल होते, इन्सुलिन घेऊन पण कंट्रोल होते, पण काही दिवस कंट्रोलमध्ये राहतात. काही पेशंट 80 युनिट इन्सुलिन घेऊन सुद्धा काही त्यानंतर म्हणजे 20-20 वर्षानंतर त्यांची
शुगर कंट्रोलमध्ये होत नाही आणि HbA1c 12-13 असं चालू जातं. HbA1c म्हणजे काय? 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर. ही 3 महिन्याची ॲव्हरेज शुगर 5.6 असायला पाहिजे. डायबेटीस आहे कशावरून समजायचं? 3 महिन्याची ही जी ॲव्हरेज शुगर आहे ही समजा जास्त झाली 6, 6.5, 7, 8, 9 म्हणजे हे डिक्लेअर झालं की त्याला डायबेटीस आहे. डॉक्टरकडे गेला, डॉक्टरने म्हटलं तुम्हाला आता डायबेटीस झालेला आहे, तुम्हाला आता गोळ्या खाव्या लागतात. आता ह्या गोळ्या काय करतात? डायबेटीस चांगलं करत नाही, पण आपल्या शरीरामध्ये जे काही थोडं बहुत इन्सुलिन असते त्याचं जसं आपण काय म्हणतो त्याला थोडंसं हे करून पिंच करून ते इन्सुलिन रक्तामध्ये मिसळतं, त्याच्यामुळे मग शुगर कंट्रोलमध्ये राहतं. एक दिवस असा येतो की 10 गोळ्या खाल्ल्या तरी शुगर कंट्रोलमध्ये होत नाही, कारण इन्सुलिन जे आपल्याकडे स्टोअर होतं ते संपून जातं. जेव्हा ते संपलं तर मग डॉक्टर म्हणतो की आता गोळ्यांनी काही फायदा होणार नाही, आता तुम्हाला काय करावं लागेल, इन्सुलिनचे इंजेक्शन घ्यावे लागेल. सांगायचं तात्पर्य म्हणजे काय? डायबिटीसचा इलाज एकमेव इन्सुलिन. पण बाहेरचे इन्सुलिन घेतल्यामुळे काही डायबिटीस चांगलं होत नाही. डायबिटीस केव्हा चांगला होईल? जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन तयार होईल. आपले स्वतःचे स्वादुपिंड जेव्हा ॲक्टिव्ह होईल आणि ते इन्सुलिन तयार करतील, जसं नॉर्मल माणसामध्ये असतं ज्याला डायबिटीस नाही, तसं जेव्हा होईल तरच डायबिटीस चांगला होईल, अन्यथा डायबिटीस चांगला होणार नाही. आता डॉक्टर दुनियाभराचे टेस्ट सांगतात, किडनीचं टेस्ट, लिव्हरचं टेस्ट, ह्याचं टेस्ट, त्याचं टेस्ट, एवढी मोठी फाईल बनते. पण मुख्य जे टेस्ट करायचं असते ते टेस्ट करत नाही. ती टेस्ट म्हणजे सी पेप्टाईड. 10-10, 15-15 वर्षापासून डायबिटीस असतं, पण सी पेप्टाईडची टेस्ट डॉक्टर करत नाही. आता पेशंटची त्याच्यामध्ये काही चुकी नाही. पेशंट काय करणार? डॉक्टरने जे सांगितलं ते टेस्ट तो करणार, पण डॉक्टर लिहूनच देत नाही सी पेप्टाईड टेस्ट. का नाही लिहून देत? कारण अजून त्यांचा असा शोध लागला नाही की सी पेप्टाईड हे कोणत्याही प्रकारच्या गोळीनी किंवा इन्सुलिननी किंवा कोणत्याही इंजेक्शननी वाढत नाही. आता तुम्ही प्रश्न विचारला सी पेप्टाईड काय? आता बोलचालच्या भाषेत मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतो. सी पेप्टाईड म्हणजे एक प्रकारे दूध. दुधाचं आपण काय करतो? दुधापासून काय करतो? दुधापासून काय तयार होते? दही, बरोबर आहे. दह्यापासून काय तयार करतो? मग आपण लोणी, बरोबर आहे. आणि लोणी तापवलं की तूप होते. तर हे सी पेप्टाईड बेसिक आपल्या शरीरामध्ये असते. जेव्हा हे कमी होऊन जातं तेव्हा डायबिटीस होतं. तर सी पेप्टाईड म्हणजे समजा दूध, आणि पेप्टाईड म्हणजे समजा दही, आणि प्रो इन्सुलिन म्हणजे समजा बटर, लोणी, आणि इन्सुलिन म्हणजे तूप. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे, घरी दूधच नाही तर तूप कुठून तयार होतं? मग जेव्हा आपल्या घरी तूप होत नाही तयार, मग आपण काय करतो? पोळीला तर तूप पाहिजे लावायचं आहे, बाहेरून घेतो. आता जेव्हा आपल्या शरीरात इन्सुलिन नाही होणार, मग आपण काय करतो? बाहेर जातो आणि तूप विकत घेतो. आपल्या शरीरात होत नाही म्हणून आपण केमिस्ट करून इन्सुलिन घेतो, पण त्याचा इफेक्ट 8 घंटे किंवा 12 घंटे असतो. म्हणून डॉक्टर म्हणतात 8 तासांनी हे इन्सुलिन घ्या, 8 तासांनी हे घ्या, रात्री झोपताना 24 तासाचं घ्या, हे डॉक्टर सांगतात. आणि फायदा एकच होतो की शुगर कंट्रोलमध्ये राहतं. टाइप 1 का टाइप 2? दोन्ही सांगतो. हे बद्दल सध्या मी टाईप 2 बद्दल बोलतो. आता असं डायबिटीस टाईप 1, टाईप 2 एवढंच नाही आहे. डायबिटीस 6 प्रकारचं असतं. किती? डायबिटीस. आणि हे टाईप 1, टाईप 2 आता जनरल लोकांना माहीत आहे, पण आता नवीन म्हणजे टाईप 3 पण डायबिटीस आहे. तर 6 प्रकारचं डायबिटीस म्हणजे कोणतं? एक तर वंश परंपरेपासून येतं, म्हणजे वडिलाला आहे तर मुलाला आहे, किंवा त्याच्या आजोबाला आहे तर मग नातवाला आहे, हे वंश परंपरेत, त्याला जेनेटिक डायबिटीस म्हणतात. एक हे झालं. दुसरं काय म्हणतात, आपण मस्त खायचं, वडापाव खा, जिलेबी खा, हे खा, व्यायाम काही करायचा. व्यायाम केला नाही, चालायचं नाही, मस्त खायचं, गादीवर बसलं राहायचं, मग त्याला काय म्हणतात? त्याची शुगर कंट्रोलमध्ये राहते. त्याला म्हणतात ओबेस डायबिटीस, म्हणजे लठ्ठपणामुळे झालेलं डायबिटीस. तिसरं आजकाल ज्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे ते डायबिटीस म्हणजे कोणतं? टेन्शनचं डायबिटीस. टेन्शनमुळे डायबिटीस होतं. आजकाल त्याचं प्रमाण खूप वाढलं. आईला मुलगा शाळेतून आला की नाही तर टेन्शन, नवऱ्याला डब्बा दिला की नाही तर टेन्शन, नवरा आता उशिरा आला त्याचं टेन्शन, बायकोला ताप आला, नवऱ्याला ऑफिसमध्ये जावं लागते, आता कशी बायकोची तब्येत आहे त्याचं टेन्शन.
सारं जग टेन्शनचं आहे आणि ह्या टेन्शनमुळे टेन्शनच्या